नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये अर्ध्याच्या वरची लोक हॉटेलमध्ये जाऊन काय खातात? ते म्हणजे डाळ तडका. आणि असतं काय त्याच्यामध्ये? कांदा आणि टमॅटो. आणि हॉटेलवाल्याला आपण 150 रुपये देऊन येतो. आणि ही रेसिपी आपली इंडियाचीच आहे बरं का. बॅचलर लोकांसाठी एकदम सोपी, मस्त चमचमीत आणि तिखट होते बरं का. चला तर मग आता बघूया. इथे मी मिक्स डाळ घेतलेली आहे, तुरीची आणि मुगाची. आणि इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले. आता मी स्वच्छ पाण्याने डाळ 2 वेळा धुवून घेते आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यावर औषध मारलेलं असतं. इथे मी डाळीतलं पाणी काढते आहे. सेम तसंच आता आपण तांदूळ पण मी 2 पाण्याने धुतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तांदूळ 2 वेळा धुवायचे. त्यानंतर मी इथं डाळीमध्ये 1 कप पाणी आणि तांदळामध्ये 2 कप पाणी टाकलेलं आहे. आता डाळ शिजताना याच्यामध्ये मी हळद आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल डाळ शिजायला. इथे तांदळामध्ये मी 1 चमचा मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता आपण गॅसवर कुकर ठेवूयात. कुकरमध्ये मी 1 कप पाणी टाकते आहे. इथे आता कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ आपण ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तोपर्यंत इथं कांदा आणि टमॅटो कापू. आता मी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी 3 पळे तेल टाकते. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 पाकळे लसूण टाकायचे तिथे. लसूण चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 तेजपत्ता टाकतोय आणि इथे तडक्याला आपण लाल बेगडी मिरची टाकतोय. कढीपत्ता टाकायचा याच्यामध्ये आणि कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. त्यानंतर ह्याच्यामध्ये टमॅटो टाकायचे आणि टमॅटो आणि कांदा चांगला फ्राय करायचा आहे. टमॅटो नंतर मीठ खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायचे हळद, लाल तिखट, बेगडी मिरची पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी शिजवलेली डाळ होती ती डाळ पूर्ण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर मी थोडंसं मीठ घालते आहे आणि त्याच्याबरोबर कसुरी मेथी पण टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली मी इथे. आणि हे मस्त आता ह्याला 1 उकळी येऊ द्यायची. अशा प्रकारे रेडी आहे आपला ढाबा स्टाईल दाल तडका. मस्त बासमती राईस, इंद्रायणी राईस बरोबर, कांद्याबरोबर खायचा. खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतो. एकदा नक्की ट्राय करा.